Hi. We have discussed many power plants, that is thermal energy power plant, nuclear energy power plants, and now it is the turn of power generation plant based on natural gas. आता natural gas वर बेस्ट असलेला पॉवर प्लांट की जिथून पॉवर जनरेशन होते, इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते, पण fuelचा जो सोर्स आहे that is our natural gas. In the first case, it was the coal, okay, thermal energy. Second was the uranium or plutonium, that is nuclear energy. Okay, now it is the turn of natural gas. In this plant, the turbine is run by gas at very high temperature and pressure generated by combustion of natural gas. आता combustion म्हणजे जाणणे. नॅचरल गॅसचं कंबशन करायचं आणि त्याच्यापासून गॅस जनरेट होईल. तो गॅस असेल हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर वाला, आणि त्या गॅसच्या मदतीनं आपण काय करू तर टर्बाईनला रोटेट करू. ओके, अर्लियर केसेसमध्ये दोन्ही याच्यामध्ये आपण स्टीमर्स पाहिली होती की बस पाण्याला उकळायचं, ते एनर्जीचा सोर्स वापरून आणि त्यापासून स्टीम मिळवायची, ते स्टीम टर्बाईनला रोटेट करत होती. आता इथे स्टीमच्या जागी काय असेल तर गॅस असेल. ओके, देन in this plant the turbine is run by a gas at very high temperature and pressure generated by combustion of natural gas. A flow chart showing a various stages in the power generation plant based on natural gas energy is shown in the figure 5.12. Okay, आता सरळ तिथे त्यांनी चार्ट दिलेला आहे, पण खाली एक रिकामी जागा सोडलेली आहे, बरोबर आहे. तर बघा, कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. आता कॉम्प्रेसर पाहिजे तर कशासाठी? फॉर द प्रेशराइज एअर. कारण एअर जर असेल तर कंबशन ऑफ नॅचरल गॅस विल बी हॅपन. कारण ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, म्हणजे आपल्याला एअर पाहिजे, आणि ती पण कोणती एअर आहे? कॉम्प्रेस्ड एअर. माहिती आहे कॉम्प्रेसर सगळ्यांना की सायकलच्या दुकानात हवा भरण्यासाठी जे वापरते त्याच टाईपचं. सो इट इज अ कॉम्प्रेसर फॉर द प्रेशराइज एअर. त्याच्यामध्ये एअर प्रेशराइज असते आणि ती फोर्सनं बाहेर येईल. मग ती बाहेर आल्यावर आपलं नॅचरल गॅस जो एनर्जीचा सोर्स आहे त्याचं कंबशनच करायचं आहे, त्याला जाळायचं आहे, त्याला मदत करेल. ओके, so it is a compressor for pressurized air. Then after that there is combustion chamber. म्हणजेच काय होईल? प्रेशराइज एअर त्या combustion chamber जो जाण्याचं चेंबर आहे त्याच्यात एअर येईल. ओके, आणि खाली रिकामी जागा दिलेली आहे तर तिथे असेल फ्युएल आणि नॅचरल गॅस. कारण आपण तिथे इंधन कोणतं वापरलेलं आहे? नॅचरल गॅस. सो दॅट बॉक्स यू हॅव टू फिल, दॅट इज नॅचरल गॅस. त्याला आपण बाजूला फ्युएल पण म्हणू शकतो की इंधन आहे, बरोबर आहे. ते पण कुठे येईल तर कंबशन चेंबर मध्ये येईल आणि तिकडून प्रेशराइज एअर नक्कीच तिथे चांगल्या प्रकारे कंबशन होईल. ओके, देन दॅट जनरेट द गॅस ॲट हायर टेम्परेचर अँड हायर प्रेशर. मग तो गॅस टर्बाईनवर जाईल आणि टर्बाईनला काय करेल तर रोटेट करेल. टर्बाईनला रोटेट केल्यावर जनरेटर, and then lastly we will get the electrical energy. Electrical energy. म्हणून तो चार्ट जो असेल अरेंजमेंट इन द पॉवर प्लांट based on energy of natural gas, that is compressor for the pressurized air, then combustion chamber, gas turbine, generator, electrical energy. आणि त्या जो combustion chamber मध्ये आहे आपण नॅचरल गॅस त्याला चार्ट मध्ये खाली दाखवलेला आहे. There are three main sections in this type of plants. That is the power plant which is based on the nuclear energy. There are three main sections in this type of plants. Pressurized air is introduced into the combustion chamber using compressor. Compressor चा वापर करून pressurized air त्या combustion chamber मध्ये पाठवली जाईल. And that is essential for the burning of the natural gas or the combustion of the natural gas. Okay, in the combustion chamber the natural gas burns in presence of the air. त्याने पण सांगितलेलं that natural gas burns in the presence of the air, in the presence of the air.
Okay, the gas at very high temperature and pressure generated in this chamber. आणि मग तिथे गॅस जनरेट होईल तो हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचरचा असेल आणि तोच गॅस काय करेल तर टर्बाइनला रन करेल, टर्बाइनला काय करेल रोटेट करेल. ओके, सो द गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड इन दिस चेंबर रन्स द टर्बाइन. टर्बाइनला रन्स केल्यावर टर्बाइन ड्राईव्ह होईल, फिरणं सुरू करेल. द टर्बाइन देन ड्राईव्हs द जनरेटर टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. आणि मग टर्बाइन रोटेट व्हायला लागल्यावर तोच काय करेल जनरेटरला ड्राईव्ह करेल and that eventually produces electricity. Okay, step by step transformation of energy in this plant is shown in a figure 5.30. तर 5.30 मध्ये दाखवलेलं आहे की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कशी कशी होते स्टेप बाय स्टेप. दॅट इज शोन इन द फिगर 5.30. सर्वात पहिले नॅचरल गॅस असेल तर त्याच्यामध्ये नॅचरली केमिकल एनर्जी इज देअर. ओके, सो that chemical energy is stored in their bonds आणि आपण ते पाहिलेलंच आहे. then kinetic energy generated due to the combustion of natural gas. आता मग kinetic energy जनरेट होईल कारण गॅस जो असेल तो मोशन मध्ये असेल आणि मोशन मध्ये जर असेल तर कोणती एनर्जी जनरेट होते कायनेटिक एनर्जी. सो आणि मग तीच गॅस मधली जी काही एनर्जी आहे कायनेटिक एनर्जी ती टर्बाइन वर जाऊन आदळल्यावर eventually turbine will be set into the motion and that produces so kinetic energy. म्हणजे तिचं ट्रान्सफॉर्मेशन कायनेटिक एनर्जी टर्बाइन मध्ये होईल आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी मिळेल. सो इट इज केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस. मग ट्रान्सफॉर्मेशन कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबशन ऑफ नॅचरल गॅस. Then kinetic energy in turbine and electrical energy. So this is the transformation of energy in a power plant which is based on natural gas. The efficiency of this type of power generation plant is higher than that of the power generation plant based on coal. आणि जो कोल वरचा जो पॉवर प्लांट असते बेस्ड ऑन कोल एनर्जी वरचा तर त्यापेक्षा याची इफिशियन्सी खूप चांगली असते, कार्यक्षमता खूप चांगली असते. द इफिशियन्सी ऑफ दिस टाइप ऑफ पॉवर जनरेशन प्लांट इज हायर म्हणजे खूप जास्त चांगली. ओके, दॅन दॅट ऑफ द पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन कोल. मोरएवर सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर. जे कोल मध्ये सल्फर कंटेन असते आणि मग SO2 चं प्रमाण सुद्धा वाढते. ओके, कारण बर्निंग ऑफ कोल मध्ये मग त्याच्यासोबत सल्फर सोबत ऑक्सिजन कंबाईन होईल आणि मग SO2 चं प्रमाण वाढेल. नॅचरल गॅस मध्ये सल्फरच नसते तर तो प्रॉब्लेम काय होईल सॉर्ट आउट होईल म्हणजे तो इथे प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट्स इन अ लेस पोल्युशन. आणि मग जो कोल जाळल्यावर तिथे CO2 प्रोड्यूस होते, SO2 प्रोड्यूस होते, नंतर NO प्रोड्यूस होते, नायट्रोजन ऑक्साइड्स वगैरे वगैरे प्रोड्यूस होतात. तर सल्फर इथे नसल्यामुळे नॅचरल गॅस मध्ये याच्यापासून कंपॅरेटिव्हली लेस पोल्युशन होईल. पोल्युशन होत नाही असं म्हटलं नाही, लेस पोल्युशन होईल कोणाच्या कंपॅरेटिव्हली ॲज कम्पेअर टू द कोल दॅट इज थर्मल एनर्जी पॉवर प्लांट पेक्षा न्यूक्लिअर एनर्जी पॉवर प्लांट पासून लेस पोल्युशन होईल. मी कुठेही शब्द वापरला नाही पोल्युशन होणार नाही म्हणून. रिमेंबर, सो द स्कीमॅटिक्स ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज गिवन इन फिगर 5.14 आणि 5.14 मध्ये दाखवलेला आहे. तर बघा इथे सरळ सरळ पहिले फ्युएल, तर फ्युएल नॅचरली असेल आपला नॅचरल गॅस. ओके, सो इट इज passed into the combustion chamber. तिथून combustion chamber मध्ये फ्युएल पाठवला आणि इकडून एअर इथे एरोच्या अलीकडे एअर नेऊन टाकलं म्हणजे आपल्या लक्षात येईल. आणि इट इज कॉम्प्रेसर आणि कॉम्प्रेसर मधनं काय करत आहे तर एअर सप्लाय केलेली आहे कुठं combustion chamber मध्ये. ओके, अँड देन इट इज तिथून मग गॅस टर्बाइन या टर्बाइनला रोटेट केलं आणि मग तिथूनच इमिशन ऑफ द हॉट गॅसेस जे काही मग गॅसेसच्या बर्निंग मधनं जे काही इमिशन होईल दॅट विल बी रिलीज इन द ॲटमॉस्फिअर. म्हणून मग वरच्या भागात इमिशन ऑफ द हॉट गॅसेस दाखवलेले आहे.
कारण तिथे आपण गॅसला बर्न केलं, गॅसने काय केलं, हाय टेम्परेचर हाय प्रेशरवर टर्बाईनला रोटेट केलं, पण बाकीचे जे हॉट गॅसेस दॅट विल बी इमिटेड. ओके, सो इमिशन. आणि मग हा गॅस टर्बाईन काय करेल, तर जनरेटरला रोटेट करेल अँड दॅट प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस इज द स्कीमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस. आता लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये चार्ट आहे खूप वेगवेगळे. ओके, पण सर्वात पहिले लक्षात घ्यायचं, अरेंजमेंट ऑफ द पॉवर प्लांट्स म्हटलेलं आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हटलेलं आहे की स्कीमॅटिक्स ऑफ द पॉवर प्लांट. तर स्कीमॅटिक ऑफ द पॉवर प्लांट म्हटल्यावर जवळपास अरेंजमेंट इन पॉवर प्लांट्स त्यांचं सारखं राहते, फक्त आपण फक्त वर्डमध्ये रिप्रेझेंट करतो, स्कीमॅटिकमध्ये डायरेक्टली बिलकुल फिगर असते. पण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हटलं तर मग तिथे नाही तर बस तिथे दाखवायचं कॉम्प्रेसर, पॉट, प्रेशरायझर, कंबशन चेंबर वगैरे वगैरे. दॅट इज नॉट द ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हटल्यावर कोणत्या एनर्जीचं कोणत्या ह्याच्यात रूपांतर होते. यू हॅव टू रिमेंबर दिस. दॅट इथं लेटेस्ट थिंगच्या पूर्वी आपण एक खालचं पाहून घेऊन मग सर्वात शेवटी लेटेस्ट थिंग डिस्कस करू. सम नॅचरल गॅस प्लांट्स, that is gas based power plants and their capacity. आता की नॅचरल गॅसवर बेस्ड असलेले भारतातील काही महत्त्वाचे पॉवर प्लांट्स, त्यांचा प्लेस दिलेला आहे, स्टेट दिलेला आहे, कॅपॅसिटी दिलेली आहे, दॅट इज इन अ मेगावॅट. ओके, सो फर्स्ट वन इज इट इज Samaral Kota. It is the Samaral Kota, SAMARL KOTA. That is in Andhra Pradesh. Samaral Kota. It is having the capacity, that is electric power generation capacity. It is 2620 megawatt. 2620 megawatt. Then it is Anjanvel. Second is Anjanvel. Okay, that is in नावावरून समजते, must be in our Maharashtra. That is in Maharashtra. It is having the capacity 2220. 2220. Okay, so then it is Bhavana. Okay, that is in Delhi. Okay, it is having 1500. It is having the capacity 1500 megawatt. And last one is it is Kondapalli. That must be in Andhra Pradesh. So it is Andhra Pradesh and having the capacity 1466 megawatt. Always remember, though the use of energy is unavoidable in our day-to-day life. आपण एनर्जीचा वापर एकदम बंदच करू शकत नाही, कारण रोजच्या जीवनामध्ये आपल्याला एनर्जी पाहिजे. दो द यूज ऑफ एनर्जी इज अनअवॉइडेबल इन अवर डे-टू-डे लाईफ, इट इज नेसेसरी टू यूज इट केअरफुली. आणि इथे जो संदर्भ दिला आहे तो इलेक्ट्रिकल एनर्जीच्या रिलेटेड आहे, तर याला मग आपण केअरफुलीच यूज केलं पाहिजे, अननेसेसरी वेस्टेज झालं पाहिजे नाही. अँड ओनली इन द रिक्वायर्ड अमाऊंट, आणि तिला रिक्वायर्ड अमाऊंटमध्येच वापरलं गेलं पाहिजे. बऱ्याचदा त्या रूममध्ये फॅन तसंच सुरू, लाईट तशी सुरू, तिथे कोणीच नसते. तर अशा प्रकारे आपण की जी रिक्वायर्ड क्वांटिटी आहे त्याच्यामध्येच आपण काय करायला पाहिजे, तर या एनर्जीचा वापर केला गेला पाहिजे. वापरू नका असं म्हटलंच नाही, कारण अनअवॉइडेबल आहे, इट इज द पार्ट ऑफ लाईफ. पण त्याला आपण केअरफुली आणि रिक्वायर्ड क्वांटिटीमध्ये वापरू शकतो. नाउ लेट अस सी which electricity generation process is eco-friendly and which is not. आता आपण तीन पाहिलेले आहे. ओके, which electricity generation process is eco-friendly and which not. तर बघा तीन पार्ट आहे, कोळशावरची, न्यूक्लिअर एनर्जी अँड नॅचरल गॅस. तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोसेस युजिंग फॉसिल फ्युएल्स. Electricity generation processes
use fossil fuels such as coal, natural gas, and nuclear fuels like uranium and plutonium. These are not eco-friendly. म्हणजे ज्या तिन्ही आपण आतापर्यंत ज्या पॉवर प्लांट्स पाहिले किंवा पॉवर जनरेशन पाहिलं की इट इज बेस्ड ऑन कोल and natural gas. So these are the fossil fuels. दोन्हीच्या दोन्ही आणि तिसरा आहे न्यूक्लिअर फ्युएल की युरेनियम किंवा प्लुटोनियम वापरून तर तिन्ही पण these are not the eco friendly. म्हणजे की जी इकोसिस्टम आहे त्याच्यासाठी या फ्रेंडली नाही आहे. इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम ग्रीन एनर्जी सोर्सेस लाईक इट इज वॉटर रिझर्वायर्स, विंड, sunlight, biofuels, etc. These are the eco-friendly. तर जे ग्रीन एनर्जी सोर्सेस आहे की जे माहिती आहे का रिन्यू करता येतात, नेहमी पुन्हा पुन्हा मिळवता येतात, अशी जे आहे तर त्या सोर्सेस पासून जी एनर्जी मिळवली जाते तिला म्हणता येईल इको फ्रेंडली. मग त्याच्यामध्ये काय असेल तर वॉटर रिझर्वायर्स, विंड, इट इज सनलाइट, बायोफ्युएल्स, जट्रोपा वगैरे सारखे त्यापासून डिझेल बनवता येते. these are the eco friendly. याच्या मतलब जे आहे वॉटर रिझर्वायर्स तर though it is said that hydroelectricity is non polluting. जरी आपण म्हणतो की पाण्यापासून जी इलेक्ट्रिसिटी बनवली जाते हायड्रो इलेक्ट्रिसिटी इज नॉन पोल्युटिंग, नक्की त्याच्यापासून पोल्युशन होत नाही, पण अँड इको फ्रेंडली पण म्हटले जाते. इको फ्रेंडली तर इट इज नॉट ट्रू, पण हे पूर्णच्या पूर्ण खरं नाही आहे. जरी पोल्युशन कमी होत असलं तर इको फ्रेंडली आहे की नाही हे बिलकुल 100% ट्रू नाही आहे. द रिझन काय हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कॉजेस डिस्ट्रक्शन ऑफ द बायोडायव्हर्सिटी. आणि मग ज्या भागामध्ये हा पॉवर प्रोजेक्ट लागलेला आहे किंवा जे काही हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे तिथे काय होते तर तिची जी बायोडायव्हर्सिटी आहे, जैविक विविधता, तिचं डिस्ट्रक्शन होते. म्हणजे तिची जर समजा जी काही आहे बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे, तिचं काय होते डिस्ट्रक्शन होते आणि बऱ्याचशा लोकांना त्या एरियामधनं दुसरीकडे जावं लागते. अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द लोकल पीपल, तिथं ज्यांनी वर्षानुवर्षे घालवलेले असते त्यांना त्या एरियातून जावं लागते. म्हणजे इको फ्रेंडली आहे की नाही हा वादग्रस्त भाग आहे. सो इट इज द इलेक्ट्रिसिटी जनरेशन from the natural gas, that is power plants which is based on the natural gas, energy of natural gas. Electric energy generation and environment we will see in the next lecture. Till then, bye.